31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी हा काळ मीन राशीसाठी साधारण आहे. ग्रहांची मांडणी अशी तयार होत आहे की तुमच्या आयुष्यातील दडलेले धागे एका मागोमाग एक उलगडू लागतील. मंगळ तुमचा स्वामी असल्याने त्याची तीव्र ऊर्जा तुमच्या निर्णय क्षमतेला धार देईल, तर शनीचा सूक्ष्म दबाव तुम्हाला वास्तवाशी सामोरं जाण्यास भाग पाडेल. राहू केतूची अदृश्य हालचाल तुमच्या भावनिक आणि मानसिक पातळीवर खोल परिणाम करेल. यामुळे तुम्ही ज्या गोष्टीकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टी या काळात स्पष्टपणे समोर येतील. हा कालावधी केवळ घटनांचा नाही तर जाणीवांचा आहे. नात्यांमधील सत्य, कामातील वास्तव, पैशांबाबत अडचण आणि मनातील गोंधळ या सर्वावर प्रकाश पडेल. काही क्षण धक्कादायक वाटतील, काही क्षण दिलासा देतील, तर काही क्षण तुम्हाला अंतर्मुख करतील. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही अधिक स्पष्ट, अधिक ठाम आणि अधिक मजबूत बनणार आहात. नियती जणू तुम्हाला एका नव्या टप्प्यासाठी तयार करत आहे, जिथे भ्रम कमी आणि सत्य अधिक असेल. नंबर 1 आहे लपलेलं सत्य समोर येणार. धक्कादायक उलगडा. या काळात तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं गुपित उघड होण्याची शक्यता प्रबळ आहे. हे गुपित एखाद्या नात्याशी, घरातील व्यक्तीशी किंवा कामाच्या ठिकाणाशी संबंधित असू शकते. तुम्हाला आत्तापर्यंत काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती, पण ठोस पुरावा नव्हता. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान एखादा फोन कॉल, मेसेज, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमच्यासमोर सत्य स्पष्ट करेल. हा उलगडा सुरुवातीला मानसिक धक्का देईल. विश्वास ठेवलेल्या व्यक्तीबद्दल मत बदलू शकते, मात्र दीर्घकाळासाठी हे सत्य तुमच्यासाठी मुक्ती देणारं ठरेल. तुम्ही चुकीच्या समजुतीत जगत होतात त्यातून बाहेर पडाल. तुमचा निर्णयक्षम स्वभाव पुन्हा जागृत होईल. नंबर 2 आहे शत्रूंचा डाव उलटणार आणि प्रतिष्ठेची पुनर्स्थापना. गेल्या काही काळात तुमच्या विरोधात सूक्ष्म पातळीवर योजना आखल्या जात होत्या. तुमच्या कामावर शंका निर्माण करणे, तुमची प्रतिमा खराब करणे किंवा तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेला असू शकतो. 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान परिस्थिती अचानक अशी बदलेल की सत्य बाहेर येईल आणि तुमच्यावर केलेले आरोप खोटे ठरतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांना किंवा कुटुंबात मोठ्यांना तुमची खरी भूमिका समजेल. जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच लोक बचावात्मक भूमिकेत दिसतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल. नंबर 3 आहे आर्थिक स्थितीत अचानक बदल, अनपेक्षित लाभ. या काळात पैशांशी संबंधित एखादी अडलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल. जुनी थकबाकी मिळणे, एखादा अडकलेला पेमेंट मिळणे किंवा एखादी नवीन संधी मिळणे शक्य आहे. 2 किंवा 4 फेब्रुवारी हा दिवस विशेषतः आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. हा पैसा तुमच्या एखाद्या मोठ्या अडचणीला सोडवण्यासाठी उपयोगी पडेल. तुम्ही बराच काळ आर्थिक ताण अनुभवत असाल तर त्यातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. अचानक आलेली ही मदत तुम्हाला पुढील नियोजन करण्यास आत्मविश्वास देईल. नंबर 4 आहे मानसिक ताणातून मुक्ती. आतून हलकं वाटणार. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मनात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या आहेत. न सांगितलेल्या भावना, न व्यक्त केलेली नाराजी आणि सतत चालू असलेल्या विचारांचा ताण. यामुळे तुम्ही थकलेले आहात. 3 फेब्रुवारी नंतर एखादा महत्त्वाचा संवाद किंवा निर्णय तुमच्या मनावर ताण हलका करेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी स्पष्ट बोलणे, एखादी गोष्ट सोडून देण्याचा निर्णय किंवा स्वतःसाठी वेळ काढणे, यामुळे आतून शांतता मिळेल. तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट विचार करता येईल आणि भावनिक स्थैर्य मिळेल. हे 4 मुद्दे या काळात सर्वाधिक प्रभावी ठरणार आहेत. पुढील घटनांची पायाभरणी या 4 बदलांमधून होणार आहे. नंबर 5 आहे घरात वातावरण बदलणार आणि दडपलेले विषय चर्चेत येणार. घरातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण किंवा गोंधळलेले वाटत असेल. काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या गेल्या, काही प्रश्न न बोलताच राहिले. 4 किंवा 5 फेब्रुवारीला अशी परिस्थिती निर्माण होईल की हेच विषय सर्व समोर येतील. एखाद्या छोट्या कारणावरून मोठी चर्चा सुरू होऊ शकते. सुरुवातीला आवाज चढतील, भावना तीव्र होतील, पण या चर्चेचा शेवट सकारात्मक होण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांनी मनात राग धरला होता ते व्यक्त होतील. तुम्हालाही तुमची बाजू स्पष्ट मांडण्याची संधी मिळेल. अनेक गैरसमज दूर होतील. घरात हलकं आणि मोकळं वातावरण निर्माण होईल. दीर्घकाळापासून जाणवणारा ताण कमी होईल. नंबर 6 आहे जुन्या व्यक्तीचा अनपेक्षित संपर्क. अपूर्ण अध्याय पुन्हा उघडणार. भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा संपर्क फोन, संदेश किंवा सोशल मीडियातून होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधी काळी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची होती. हा संपर्क जुन्या आठवणी जागा करेल. काही अपूर्ण राहिलेल्या भावना, प्रश्न किंवा गैरसमज पुन्हा समोर येतील. मात्र यावेळी तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल. तुम्ही अधिक परिपक्वतेने परिस्थितीकडे पाहाल. भूतकाळातील गोष्टींना योग्य शेवट देण्याची किंवा स्पष्टता मिळवण्याची संधी मिळेल. काहींसाठी हे नातं पुन्हा सुरू होण्याची शक्यता, तर काहींसाठी कायमचा निरोप देण्याची वेळ असेल. नंबर 7 आहे करिअरमध्ये निर्णायक क्षण. तुमची क्षमता सिद्ध होणार. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक अशी परिस्थिती येईल जिथे तुमची जबाबदारी वाढेल. एखादं महत्त्वाचं काम, प्रोजेक्ट किंवा निर्णय तुमच्याकडे सोपवला जाईल. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल.
ही संधी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची प्रतिमा मजबूत होईल. पदोन्नती, कौतुक किंवा नवीन संधी याची सुरुवात याच काळात होऊ शकते. तुमच्यावर असलेला विश्वास वाढेल. नंबर 8 आहे आध्यात्मिक जाणीव वाढणार आणि अंतर्मुखतेकडे ओढा. या काळात तुम्हाला एकांताची, शांततेची आणि आत्मपरीक्षणाची गरज तीव्रतेने जाणवेल. बाह्य गोंधळापासून दूर राहून स्वतःशी संवाद साधण्याची इच्छा होईल. ध्यान, जप, प्रार्थना किंवा धार्मिक स्थळी जाण्याची ओढ वाढेल. ही आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला मनाला स्थैर्य देईल. निर्णय अधिक स्पष्ट होतील. तुम्ही भावनांपेक्षा विचारांवर आधारित निर्णय घ्यायला सुरुवात कराल. अंतर्मनातून मिळणारे संकेत तुम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जातील. 5 फेब्रुवारीपर्यंत घडणाऱ्या घटना मीन राशीच्या आयुष्यात खोल ठसा उमटवतील. जे काही उघड होईल, जे काही बदलेल आणि जे काही संपेल त्यातून तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे दरवाजे उघडतील. काही नाती नव्याने घडतील, काही नाती मागे पडतील, काही निर्णय कठीण असतील, पण तेच पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य ठरतील. या काळाचा खरा अर्थ म्हणजे अंतर्गत परिवर्तन. तुम्ही भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल. तुमच्या आयुष्यातील अनावश्यक भार कमी होईल. मानसिक हलकेपणा, आर्थिक सुधारणा, नात्यांतील स्पष्टता आणि आध्यात्मिक स्थैर्य या 4 गोष्टी तुमच्या पुढील प्रवासाची मजबूत पायाभरणी करतील. हा काळ तुम्हाला हादरवण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी आहे. जे दिसत नव्हतं ते दिसेल, जे समजत नव्हतं ते समजेल आणि जे अडकलं होतं ते पुढे सरकेल. मीन राशीच्या जिद्दी आणि अंतर्ज्ञानाच्या जोरावर तुम्ही या बदलांना केवळ सामोरे जाणार नाही तर त्यातून स्वतःसाठी अधिक उज्ज्वल मार्ग तयार करणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.